नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला झटपट होणारा आणि खूप टेस्टी लागणारा केक दाखवणार आहे. पण केक मी दाखवणार आहे गुलाबजाम केक. तर पहा तुम्ही गुलाबजाम केक कसा आहे. इथे घेतलेले काचेचं एक मिक्सिंग बाऊल आणि इथे मी अर्धी वाटीपासून जास्त म्हणजे पाऊण वाटी असे दही घेतलेले आहे. हे दही आंबट आहे जास्त म्हणून कमी घेतलेले जरासं. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. तुम्ही पहा. आता इथे पहा, पुढे दही झाले आपलं घेऊन. तेवढाच रवा घ्यायचा आपल्याला. रवा बारीक असो मोठा असो चालेल, काय नाही. तेवढाच रवा घ्यायचा आहे. रवा झाला घेऊन, आता मग दही रवा घेऊन झाला आपला, तेवढीच साखर घ्यायची. तर हे साखरेचं तुम्हाला पुढे सांगते हा मैत्रिणींनो. मी आत्ता साखर घातली, ह्याचं वैशिष्ट्य पुढे आहे. तर तुम्ही नक्कीच पुढे व्हिडिओ पहा काय आहे साखरेबद्दल. तर इथे पहा, एक पळीभर तूप घातलं. तर तुम्हाला तूप असलं साजूक तर घाला, नसलं तर एक पळीभर तेल घातलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर हे तेल रवा, साखर आणि दही एवढे झाले. हे सर्व मिक्स करायचं आपल्याला. पहा, बेटर हे मिक्स करून व्यवस्थित ठेवायचं. का की आता ह्याला रवा भिजायला पाहिजे, साखर वितळायला पाहिजे, म्हणून हे ना 10 मिनटं बाजूला ठेवायचे आपल्याला. पण ह्याला सर्व मिक्स करायचं मात्र. त्याच्यातल्या गुठळ्या सगळ्या सोडून घ्यायच्या. दह्यातलं एकदम मुलायम झालं पाहिजे पीठ, ह्याच्यावर लक्ष द्यायचं. हलवून घ्यायचं. अगदी 1 मिनिटभर हलवलं तरी चालेल, एवढं हलवायचं आपल्याला. हलवत राहते मी. पहावर 1 मिनिट झालेला आहे माझा. तर ह्याला काय करू, आता बाजूला ठेवते मी. इथं झाकण ठेवते, याच्यावर थोडंसं असं वरचं झाकण ठेवायचं. एकदम हवा बंद नाही ठेवायचं, बाजूला ठेवा ते. का की हवाबंद आपल्याला भिजवायचा आहे त्याचा ना, एकदम असा गुदमरला नाही पाहिजे, तो रवा फुलला पाहिजे. तर इथे बघा, तोपर्यंत आपण बदाम आणि पिस्ता किसून घेते मी. तर ते पहा कशा पद्धतीने. तोपर्यंत आपलं दुसरी पूर्वतयारी लागतेच ना, थोडं थोडं होईना. म्हणून ते भिजतपर्यंत आपण हा उद्योग करून घ्यायचा. ह्याला करून घ्यायचं. आणखीन एक काम आहे, ते पण करून घ्यायचं. म्हणजे हे दोन्ही कामं करून घेतपर्यंत 10 मिनटं होतातच आपले. तसे बाजूला इकडे तिकडे करतपर्यंत पाणी घ्या, ते घ्या, होतातच 10 मिनटं. तर पहा तुम्ही आता कशा पद्धतीने मैत्रिणी, गुलाबजामसारखी टेस्ट येणार ह्याला. एकदम गुलाबजाम खातो आपण तसे वाटणार, एवढा टेस्टी होणार, एवढा छान होणार. आणि वाटीमध्ये करणार आहे, वाटीमध्ये. लक्षात ठेवा, वाटीत करणार आहे मी, म्हणून तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला वाटलं तर तुम्ही भांड्यात, असं केकचं भांडं त्याच्यात केलं तरी चालेल. पण वाटीत केल्याने चव कोई आवरच आहे, टेस्ट कोई आवर आहे. तशीच वाटी दिली खायला एकाला तरी चालती. हे बघा, आता हे झालेलं आहे. ह्याचा जरा चुरा करायचा आहे आपल्याला. एकदमच मोठं मोठं नाही ठेवायचं. हे पहा, तर वाट्या घेतल्या, एकसारख्या 4 वाट्या घेतलेल्या आहेत मी. ह्याला आपल्याला ना तेल किंवा तूप दोन्हीतून एक कुठलं तरी लावायचं आपल्याला. असं लावून घ्यायचे सगळीकडून, म्हणजे आपलं चिकटलं नाही पाहिजे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ही कामं असतात, ही आधीच करून घ्यायची असतात हा मैत्रिणींनो. तुम्हाला वाटणार बी नाही. तुम्ही असे गुलाबजाम तळून बिळून करताना, त्याच्यापेक्षा हे गुलाबजाम करून पहा. वाटीतला केक गुलाबजाम एवढा टेस्टी होतो ना, तोंडात टाकताच गायब होतात. तर हे ठेवलं लावून. ह्याला आता पीठ घालायचे आपल्याला. तर तुमच्याकडं जे असेल ते पीठ वापरू शकता. मी गव्हाचं पीठ टाकते आता. मैदा टाका तर मैदा टाका, किंवा गव्हाचं किंवा आपलं भाकरीचं तांदळाचं पीठ असलं ते पण पेरलं तरी चालते, काय नाही. ह्याला कोटिंग करायचं, म्हणजे रंग त्याचा जास्त काळपट नाही होणार. आता ह्याचं काम झाले. तोपर्यंत आपण आता आपलं भिजलेच असन. हे पहा, तर ह्याला लावून घेते, बाजूला ठेवते याला. तर हे साफ करून घेते आणि लगेच आपल्याला बेटर घेऊया. हे बघा किती फुलले पहा, फुलून आले ना वरती. आता तेव्हा घट्ट पण झालेले आहे. तरी आता ह्याला हलवायचा प्रयत्न करायचा, मिक्स करायचा प्रयत्न करायचा ह्याला.
चांगलं आणखीन आता 1 मिनिटभर मिक्स करायचे आपल्याला थोडंसं मला वाटतं दूध घालायला लागणार आहे. घट्ट आहे भरपूर. मी थोडासा कमी घेतला होता ना दही, का की आंबट आहे दही म्हणून जास्त कमी घेतलं होतं थोडंसं, म्हणून आता दूध घालायला लागणार आहे. आता मी इथं मिल्क पावडर आहे म्हणजे दुधाची पावडर. आपल्या बेटरला गुलाबजामचा स्वाद यावा म्हणून दुधाची पावडर मी तेवढीच वाटी घेतलेली आहे. रवा घेतला तेवढीच वाटी दुधाची पावडर घेतली. बाजारात भेटते, इकडे दुकानात कुठेही भेटते. आणि ही बेकिंग पावडर एवढंच घालायचे आपल्याला. अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आणि दुधाची पावडर घातली अर्धा, म्हणजे तेवढं मापात आहे तेवढंच. हे बघा आता घट्ट वाटते जरासं, पहा बरं. तर थोडंसं मला वाटतं दूध घालायला लागणार आहे आपल्याला. पहा आता मी दूध घालते. थोडंसं दूध घेतले, 2-3 चमचे ते टाकलं. थोडं साईवालं दूध घेतले. हे पहा आता ह्याला मिक्स करायचं छान. आपण बेकिंग पावडर टाकलेली आहे ना, आता घाई करायची त्याला, का की वेळ घालवायचा नाही फुकट, का की त्याचं प्रोसेस चालू झालेलं आहे. बेकिंग पावडर बघा आता वरती पीठ यायला लागलेलं आहे आणि एकदम परफेक्ट पीठ झालेलं आहे आपलं आता. तर हे बाजूला ठेवते आणि लगेचच वाट्या भरायला घेते. मी गरम करायला ठेवलेली आहे कढई वरती, मीठ टाकून तुम्हाला दाखवते नंतर. आता ह्याचं करून घेते पहिली. आत्ताच म्हणजे 5 मिनटं तरी गरम करून घ्यायचं. आता हे बेटर बघा मस्त बेटर झालेलं आहे. मैत्रिणीनं मी तर साखरेचं सांगते तुम्हाला वैशिष्ट्य काय आहे. की साखर मी पहिली घातली, तुम्हाला नसली घालायची पहिली तर लास्टला पाक करून त्याच्यात ओतायचं आहे. आपलं झालं ना केक, तर त्याच्यावर पाक ओतायचा वरून, असं ओतायचा. नाही तर आता मी काय करणार आहे, थोडं साजूक तूप टाकणार आहे त्याच्यावरती. मग तुम्हाला कसं करायचं तसं करू शकता. याच्यात साखर टाका किंवा पाक करून ओता, दोन्ही सेम लागतात, दोन्ही छान लागतात. तर पाहता थोडंसं काजू हे टाकते वरून आणखीन. परत आपल्याला दुसरे उलटं केल्यावर परत पण टाकायचे. मग थोडं ठेवते आणि थोडं टाकते. हे पहा आता लगेचच आपल्याला ठेवून द्यायचे. इथे पहा मी ठेवलेली आहे कढई, खाली मीठ ठेवले पहा. हे मीठ ठेवले खाली आणि त्याच्यावर गाळा बी ठेवला आणि एक प्लेट ठेवते आणि त्याच्यावर लगेच ह्या वाट्या ठेवून द्यायच्या. 4 वाट्या बरोबर बसल्या आणि वरून झाकण लगेच टाकून द्यायचं. फिट्ट झाकण, पॅक झाकण ठेवायचं, हवा नाही गेली पाहिजे असं. आता ह्याला ना 15 मिनटं स्लो गॅसवर ठेवून द्यायचं. 15 मिनटं लागणार, जास्त तर झाले 15 मिनटे. बघा मस्त फुललेलं आहे, छान झालेलं आहे. नक्कीच आता पहा बरं किती मस्त झालं आहे. आता काढून पण दाखवते, थंड झालं तर. ही झाले आपलं बनवून. मी वरून साजूक तूप पण टाकलं त्याच्यावर. पहा कसा वाटला. आवडला तर लाईक करा, कापून पहा किती सुंदर दिसतोय. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. आता माझे मसाल्याविषयी पहा मैत्रिणींना. माझ्या मसाल्याचा स्टॉक आता आलेला आहे. तुम्हाला घ्यायचं असलं तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. या प्रकारे मी मसाले करते आणि ऑर्गॅनिक आहेत माझे मसाले. भाजून सगळं करते आणि मी 19-20 गरम मसाले वापरलेले आहेत. बऱ्याच प्रकारचे मसाले आहेत माझ्याकडे. हे क्वालिटी भरपूर आहे. तुम्हाला कुठलाही घ्यायचं असलं तर घेऊ शकता. आणि हे सगळं मी डंकावर कुटते, दळत नाही चक्कीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मसाल्याचा रंग ढळत नाही, वर्षभर रंग तसाच राहतो. मसाले तुम्हाला फ्री डिलिव्हरी घरपोच 2 दिवसात भेटणार ऑर्डर केली तर पहा अगदी कमी भावात आहे मसाले. आणि आमच्या घरी बरेच काही पदार्थ उगवतात शेणखतावर. मिरच्या झालं, धणे, सफेद तीळ, हळद, कांदा, लसूण, हे सगळे आमच्या घरच्याच शेणखता उगवलेले आहेत. घ्यायचे तर घ्या मसाले. पण माझे केक कसा झाला, गुलाबजाम केक कसा झाला. बाय.